Good morning, student. Today we learn about the business process outsourcing. Business process outsourcing is a subset of outsourcing that involves the constructing the operations and the responsibilities of the specific business process through third-party service provider. Originally, this was associated with the manufacturing firms such as a Coca-Cola that's outsourced the large segment of the supply chain. Business process outsourcing is typically categorized into the back office outsourcing, which include internal business functions such as human resource or finance and accounting, and the front office outsourcing, which includes the customer relation services such as the contact center services. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच काय तर आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये जे काही बिझनेस ॲक्टिव्हिटीज असतात किंवा बिझनेस प्रोसेस असतात ते आपण थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर करून घेत असतो. म्हणजे बिझनेसचे जे काही ऑपरेशन्स असतील किंवा जे काही स्पेसिफिक बिझनेस प्रोसेस असेल किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज असतील ते आपण थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर करून ते कॉन्ट्रॅक्टच्या बेसवरती कॉन्ट्रॅक्ट करून त्यांच्याकडून ते करून घेत असतो. त्यालाच आपण बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. हे आपल्याला पहिलं मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये दिसून येतं, असोसिएट केलेलं दिसून येतं. म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ज्या असेल त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं आउटसोर्सिंग केलेलं दिसून येतं. त्यामध्ये कोकाकोला हे मोठ्या प्रमाणात आपले सप्लाय चेनसाठी आउटसोर्स करत असते. म्हणजे कोकाकोला हे आपल्याला मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग करताना दिसून येते. त्यामध्ये आपल्याला बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये आपल्याला दोन कॅटेगरीज पडलेल्या दिसतात, बॅक ऑफिस आउटसोर्सिंग आणि फ्रंट ऑफिस आउटसोर्सिंग. बॅक ऑफिस आउटसोर्सिंग म्हणजेच काय तर आपल्याला जे काही बिझनेसचे इंटरनल फंक्शन्स असतात, म्हणजेच त्यामध्ये ह्युमन रिसोर्स असेल किंवा फायनान्स अकाउंटिंग असेल, अशा प्रकारचे ज्या काही ॲक्टिव्हिटीज करून घेतो आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करून, त्याला आपण बॅक ऑफिस आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. आणि फ्रंट ऑफिस आउटसोर्सिंग म्हणजेच काय तर कस्टमर रिलेटेड सर्व्हिसेस असतात, त्यामध्ये कॉन्टॅक्ट सेंटर सर्व्हिस असतील, अशा प्रकारच्या जे काही आपण सर्व्हिस घेत असतो त्याला आपण फ्रंट ऑफिस बॅक आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच या ज्या काही ॲक्टिव्हिटी आपण बाहेरील व्यक्तींकडून किंवा बाहेरील फर्मकडून किंवा थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हाइडर करून घेत असतो त्याला आपण बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग दॅट कॉन्ट्रॅक्ट आउटसाइड द कंपनी कंट्री इज कॉल्ड ऑफशोर आउटसोर्सिंग. Business process outsourcing that contract with the company nearby country is called near outsourcing. Often the business process of information technology based on the technology base and are referred to the ITES BPOs, where the ITES stand for Information Technology Established Services, Knowledge Process Automations KPO, and Legal Process Automation LPO are the same of the sub-segment of the business process outsourcing industry. म्हणजेच कंपनीच्या ज्या कंट्रीच्या बाहेर जर आउटसोर्सिंग केलं जातं त्याला आपण ऑफशोर आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच कंट्रीमध्ये किंवा आपला बिझनेस एका कंट्रीमध्ये आहे दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण बिझनेससाठी देत असतो त्याला आपण ऑफशोर आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. आणि ज्या ठिकाणी कंपनी आहे त्या ठिकाणी म्हणजे नियरबाय एरियामध्ये आपण जे किंवा नियरबाय कंट्रीमध्ये आपण जे काही आउटसोर्सिंग देत असतो त्याला शोर आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने आउटसोर्सिंगचे देखील प्रकार पडलेले दिसतात. कारण त्याचबरोबर प्रत्येक बिझनेस प्रोसेस ही आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस म्हणजेच IT बेस आपल्याला दिसून येते. त्यानुसार आपल्याला देखील वेगळ्या प्रकारचे बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन झालेले दिसून येतात. त्यामध्ये ITES BPOs म्हणजेच स्टँडर्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इनेबल सर्व्हिसेस अशा पद्धतीने आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग करत असतो. त्याचबरोबर नॉलेज प्रोसेस ऑटोमेशन KPOs किंवा त्याचबरोबर लीगल प्रोसेस ऑटोमेशन LPO अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हे इंडस्ट्रीमध्ये होत असतं. BPO include the following areas and lot more. फर्स्ट इज बॅक ऑफिस ऑपरेशन्स. म्हणजे आपल्या या ठिकाणी बिझनेस प्रोसेस ऑटोमेशनचे जे काही एरिया आहेत किंवा जे काही ज्याच्या माध्यमातून आउटसोर्सिंग हे केलं जातं ते आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये बॅक ऑफिस ऑपरेशन म्हणजे ऑफिस ऑपरेशन असतील ते आउटसोर्स केले जातात. म्हणजे ह्युमन रिसोर्स असतील किंवा फिनान्शियल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा बॅक ऑफिसचे ज्या काही रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल अशा प्रकारच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या आउटसोर्स केले जातात. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजेच कस्टमरची रिलेशनशिप मॅनेज करण्यासाठी थर्ड पार्टी चॉईस केली जाते. त्याच्या माध्यमातून आपण कस्टमरची रिलेशनशिप मेंटेन कसे करता येईल याच्याकडे त्या कंपनीला आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं, थर्ड पार्टी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. अशा पद्धतीने आउटसोर्सिंग हे केलं जातं. नेक्स्ट इज कॉल सेंटर अँड टेलिमार्केटिंग. म्हणजे कॉल सेंटरच्या माध्यमातून कस्टमरबरोबर कॉन्टॅक्ट करणं किंवा कस्टमरला प्रोडक्टची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं किंवा कस्टमरची क्वेरी सॉल्व्ह करणं
अशा प्रकारचे आउटसोर्सिंग होत असतं. त्याच्यानंतर टेली सर्व्हिसिंग आणि प्रोडक्ट सपोर्ट. त्याच्यानंतर टेली सर्व्हिसिंग सर्व्हिसेस देणारे किंवा प्रोडक्ट सपोर्ट देणारे जे काही ऑर्गनायझेशन असतील किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असतील त्यांच्यामार्फत कस्टमरला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. त्याच्यानंतर पेरोल मेंटेनन्स म्हणजे मेंटेनन्स जो आहे तो पेरोलवरती थर्ड पार्टीच्या पेरोलवरती मेंटेनन्स हँडल करणं. त्याचबरोबर फायनान्सिंग, अकाउंटिंग, बिलिंग या ॲक्टिव्हिटी थर्ड पार्टीला करायला देणं. म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनचं फायनान्सिंग हँडलिंग असेल, अकाउंटिंग ॲक्टिव्हिटीज असतील किंवा बिलिंग ॲक्टिव्हिटीज असतील या थर्ड पार्टीच्या माध्यमातून करणे. किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे कंपनीला लागणारा ह्युमन रिसोर्स आहे तो थर्ड पार्टीच्या माध्यमातून आपण जॉईन करू शकतो. म्हणजे थर्ड पार्टीला कॉन्ट्रॅक्ट देऊन आपण रिक्रुटमेंट करू शकतो. अशा पद्धतीचे जे काही प्रोसेस आहेत त्या आउटसोर्स केले जातात. त्याचबरोबर लॉजिस्टिक मॅनेजमेंट म्हणजे प्रोडक्टचा सप्लाय असेल तो कशा पद्धतीने केला पाहिजे, लॉजिस्टिकचं मॅनेजमेंट हे थर्ड पार्टी कडून केलं जातं. त्याचबरोबर सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे प्रोडक्टचा सप्लाय कशा पद्धतीने झाला पाहिजे त्याचं मॅनेजमेंट करायला थर्ड पार्टी चॉईस केली जाते. त्याचबरोबर मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन्स म्हणजे मेडिकल ज्या काही सर्व्हिस एम्प्लॉईजला प्रोव्हाइड करायची असेल किंवा ऑर्गनायझेशनमधील व्यक्तींना प्रोव्हाइड करायची असतील त्याच्यासाठी थर्ड पार्टी. किंवा इन्शुरन्स क्लेम प्रोसेसिंग कंपनीच्या एम्प्लॉईसाठी इन्शुरन्स पॉलिसीज असतील त्या क्लेम करण्यासाठी थर्ड पार्टी. किंवा कंपनीचे जे काही इन्शुरन्स घ्यायचे असतील म्हणजे प्रोडक्टवरती असेल, रॉ मटेरियलवरती असेल, ज्या काही इन्शुरन्स घ्यायचा असतात कंपनीच्या मशिनरीवरचे इन्शुरन्स अशा वेगवेगळे इन्शुरन्स घेण्यासाठी थर्ड पार्टीसाठी अपॉइंट केली जाते. त्याचबरोबर लीगल डेटाबेस मेंटेनन्स म्हणजे डेटाबेसचा मेंटेनन्स करण्यासाठी थर्ड पार्टी चॉईस केली जाते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हे केलं जातं. नेक्स्ट इज आउटसोर्सिंग सर्व्हिसेस टू इंडिया. इंडिया इज द फास्टेस्ट इमर्जिंग द विनर इन दिस outsourcing services with the almost 82% of the US based companies ranking India is to their first choice to offshore outsourcing distinctions. Bring the talent of the each country, India has all the right resources, infrastructure and facilities to stand up apart from the curve as one of the best offshore destination to the outsource services. The Indian government is contracting a lot of development the country electronic information technology and telecommunication infrastructure, and the success of the promotion is being reflected in the cities like Bangalore, China, Mumbai and Pune. Owing these reasons, the Indian BPO's market is growing from $0.8 billion in 1999 to 200 to $1.5 billion in 2001 to 2002, and estimated grow up to $17 billion by the year 2010. म्हणजेच आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग झालेलं दिसून येतं. म्हणजेच इंडियाच्या ज्या काही बाहेरील कंट्री आहेत की त्या आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग बिझनेस होताना दिसून येतात. म्हणजेच मेन म्हणजे 82% US बेस्ड कंपनी ज्या आपल्याला इंडियामध्ये आउटसोर्स झालेल्या दिसून येतात. कारण इंडियामधील बऱ्याचशा कंपन्या इंडियाला फर्स्ट चॉईस देत असतात ऑफशोअर आउटसोर्सिंगसाठी. म्हणजे त्यांच्याकडील कंपन्या आउटसोर्स करायचं असेल तर ऑफशोअर आउटसोर्स करायचं असेल तर इंडियाला प्रेफरन्स दिला जातो. कारण इंडियामध्ये टॅलेंट असेल किंवा त्या प्रमाणात रिसोर्सेस असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असतील हे इंडियामध्ये चांगल्या पद्धतीने ऑफशोअर आउटसोर्सिंगसाठी त्यांना आहेत असं त्यांना आढळतं. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात इंडियामध्ये ऑफशोअर आउटसोर्सिंग हे US बेस्ड कंपन्या करत असतात. त्याचबरोबर इंडियन गव्हर्नमेंटने इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा टेलिकम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे सक्सेसफुली आपल्याला इस्टॅब्लिश केलेलं दिसून येतं. म्हणजे सक्सेसफुली त्याचा इस्टॅब्लिश केलेलं दिसून येते. त्याचबरोबर मुंबई असेल, बेंगलोर असेल, पुणे असेल, चेन्नई असेल अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला चांगल्या पद्धतीने असल्यामुळे मोठमोठ्या कंपन्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात ऑफशोअर झालेल्या. त्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं की इंडियामध्ये बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगच्या माध्यमातून 1999 ते 2000 आपल्याला $0.8 बिलियन इथपर्यंत आपल्याला ऑफशोअरच्या माध्यमातून बिझनेस झालेला दिसून येत होता. परंतु तो आता त्यामध्ये वाढ होऊन $1.5 बिलियन इथपर्यंत आपल्याला 2001 ते 2002 वाढ झालेली दिसून येईल. आणि आता एस्टिमेटेड आहे की $17 बिलियनपर्यंत आपल्याला 2010 तो बिझनेस गेलेला दिसून येत होता. असं एस्टिमेशन आपल्याला केलेलं आहे. म्हणजे इंडियामध्ये US बेस्ड कंपनीच्या मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग आपल्याला झालेलं दिसून येतं.
Next is why outsource to India. The benefit of offshore outsourcing and particularly software service outsourcing of the Indians are many. To bring with the Indian nations that brimming with yourself energy to hold huge talent in the sector of information technology and other related fields. India gives you the advance of English speaking youth who are both hardworking and talented and has the best initiative institute that produce highly talented brain. Bring an IT focused country. India has the technology engage over the others and export software to 95 countries worldwide and can provide you the high tech information infrastructure for IT and other related technological services. In addition, India being the largest democratic country has a stable government with the uh, extremely labor and इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली लॉ. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दिलं इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग का होतं तर त्याची आपल्याला काही कारणं दिलेली आहेत. कारण इंडियामध्ये आउटसोर्स बिझनेस केल्यामुळे ऑफशोर आउटसोर्सिंग केल्यामुळे इतर कंट्रीजना वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट हे होत असतात. त्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली सॉफ्टवेअर बेस्ड सर्व्हिसेस आपल्याला मोठ्या प्रमाणात आउटसोर्स इंडियामध्ये झालेल्या दिसून येतात. कारण इंडियामध्ये जे यूथ आहेत ते आपल्याला यूथची संख्या आपल्याला वाढताना दिसून येते. त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे इंडियामध्ये. त्याचबरोबर इंडियन ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत ते मोठमोठ्या प्रमाणात चांगल्या विद्यार्थ्यांना घडवताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे वेगळ्या ठिकाणाहून हाय टॅलेंटेड ब्रेन आपल्याला बाहेर पडताना दिसून येतात. म्हणजे चांगले विद्यार्थी आपल्याला इंडियामधून वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला बाहेर पडताना दिसतात. त्यामध्ये त्यांना इंग्लिश स्पीकिंग असेल किंवा इतर जे काही टेक्नॉलॉजी बेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस जे काही कोर्स असतील ते करताना दिसत येतात. त्याचबरोबर IT फोकस कंट्री आपल्याला इंडियाकडे पाहिलं जातं. कारण इंडियामधून 95 कंट्रीजला आपल्याला वर्ल्ड वाईड 95 कंट्रीला इंडियामधून वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअरही प्रोव्हाइड केली जातात. त्याचबरोबर इंडियामध्ये IT साठी मोठ्या प्रमाणात हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या रिलेटेड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. त्याचबरोबर त्याच्यात ॲडिशन म्हणून इंडियन गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत ते आपल्याला लेबर फ्रेंडली त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली लॉ आपल्याकडे दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला डेमोक्रॅटिक कंट्री आपली मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपली लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑफशोर आउटसोर्सिंग हे होताना दिसून येतं. लो मॅन पॉवर कॉस्ट, हाय क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस, टॅलेंट वर्कफोर्स, बेस्ट infrastructure and advanced technology make outsourcing to India your best bet. This has been proved by the statistics of ERP outsourcing 2003. Indian along with the IT outsourcing India who said find the perfect outsourcing distinction was difficult. म्हणजेच इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला मॅनपॉवर कॉस्ट ही कमी दिसून येते. कारण आपल्याला लोकसंख्या भरपूर असल्यामुळे किंवा लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याला मॅनपॉवरची कॉस्ट आपल्याला कमी दिसून येते. त्याचबरोबर सर्व्हिसची क्वालिटी आपल्याला चांगल्या प्रकारची दिसून येते. त्याचबरोबर टॅलेंट वर्कफोर्स आपल्याकडे दिसून येतो. त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल ती आपल्याला इंडियामध्ये दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडियामध्ये आउटसोर्सिंग होताना दिसून येते. त्याचबरोबर ERPच्या स्टॅटिस्टिकनुसार आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग 2003 झालेल्या सर्वेनुसार आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात IT सेक्टरमध्ये आउटसोर्सिंग होताना दिसून येते. कारण इंडियामध्ये अशा IT सेक्टरच्या आउटसोर्सिंगसाठी चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याबरोबर टॅलेंट आहे. त्यामुळे अमेरिकन बेस US बेस ज्या काही कंपनी आहेत किंवा इतर देशातून ज्या काही कंपनी आहेत ते इंडियामध्ये आउटसोर्स करण्यासाठी पहिला प्रेफरन्स देत असतात. नेक्स्ट इज BPO इंडिया प्रेझेंट अँड फ्युचर. द BPO boom has helped developing countries like India in a major way by creating a quality job opportunities to in turn benefiting the Indian economy. IT city Bangalore seems to hot destination for the BPOs, softly followed by the similar technological advanced cities like Chennai, Hyderabad, Mumbai, Delhi, Kolkata, Pune. All the cities in India are technology advanced and have a good infrastructure with the almost 298 quality certified BPO vendor. India is a major outsourcing destination, majorly handle lower values added and activity related back office services such as data entry, call center, telecommunication, telemarketing and so on. But the situation seems of the improving every day with the company moving up the value chain by the entering knowledge services.
Company has such a office trigger and the WNS global already moving the directions with the both of the companies trigger setting of the knowledge service devices with coupled with the advancement in communication facilities and the improving infrastructure in enabling India to enter into the high-end service providing sectors that will strengthen even the future in the year to come, enabling global player to the outsource high end सर्व्हिस बेस्ड जॉब टू द इंडिया. म्हणजेच बिझनेस प्रोसेस ऑटोमेशनच्या माध्यमातून डेव्हलपिंग कंट्रीला आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायला खूप मदत होत असते. कारण आउटसोर्सिंगच्या माध्यमातून डेव्हलपिंग कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग आपल्याला होताना दिसून येते. त्याच्या माध्यमातून ते आपली वेगवेगळ्या प्रकारची जॉब ऑपॉर्च्युनिटी आउटसोर्सिंगमध्ये निर्माण होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल झालं तर इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग होत असल्यामुळे त्याच प्रमाणात आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज देखील क्वालिटी जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे चांगल्या क्वालिटीचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला तयार झालेले त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे आपल्याला इंडियन इकॉनॉमी मध्ये त्याचा बेनिफिट होताना दिसून येत होत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे वेगवेगळ्या ज्या काही सिटीज आहेत म्हणजे त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग होताना दिसून येते. म्हणजे बँगलोर असेल, चेन्नई असेल, हैदराबाद असेल, मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग होताना दिसून येते. कारण त्या ठिकाणी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा IT सेक्टरची इन्फॉर्मेशन डेव्हलपमेंट असेल ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. त्याचबरोबर इंडियामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्समेंट असेल किंवा गुड इन्फ्रास्ट्रक्चर असेल. त्याचबरोबर आपल्याला इंडियामध्ये 278 क्वालिफाईड सर्टिफाईड BPO वेंडर्स म्हणजे बिझनेस प्रोसेस ऑटोमेशनचे वेंडर देखील आपल्याकडे सर्टिफाईड केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून वेगळ्या कंपन्या आउटसोर्सिंग आपल्या इंडियामध्ये करत असतात. त्याचबरोबर आपल्या इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग होताना आपल्याला डेटा एंट्री असेल किंवा कॉल सेंटर असेल किंवा टेलिकम्युनिकेशन असेल किंवा टेलिमार्केटिंग असेल किंवा अशा इतर ज्या काही बॅक ऑफिसची कामं असतील त्या ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग होताना दिसून येत आहे. परंतु काही कंपन्यांना ते मार्केटबरोबर त्यांना कम्पीट करावं लागत असल्यामुळे आपल्याकडे त्यांच्या व्हॅल्यू चेन वगैरे मूव्ह होताना आपल्याला दिसून येत होते. त्यानुसार आपल्याला इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. जर आपण योग्यरित्या इम्प्रूव्हमेंट केली तरच आपण त्या ठिकाणी सस्टेन राहू शकतो. त्यामुळे जर आपल्याला मार्केटमध्ये सस्टेन राहायचं असेल तर आपल्याला योग्यरित्या डेव्हलपमेंट करणं तेवढीच गरजेची आहे. नेक्स्ट इज फ्युचर ऑफ BPOs इंडस्ट्री इन इंडिया. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इंडियामधील BPOs इंडस्ट्रीचं फीचर काय काय ते दिलेले आहेत. First is from business process outsourcing BPOs to business process management BPM. There has been a programming shift with these regards. The respects of the industry has also grown. According to TOI report, NISCOM and IT industry body has been work actively to change the name business process outsourcing to business process management. To signify the change has been happened over the year of the BPO industry. The BPO industry in India has moved away from the law and call center work in starting with during the initial days and now involving the whole new range of the business process, but it will still take some time for the client to accept the BPM as a new name for this industry. म्हणजेच आपल्याला इंडियामध्ये याचं चेंज होताना दिसून येते. म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगवरून आपल्याला बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट असं नाव चेंज होताना आपल्याला दिसून येते. या इंडस्ट्रीसाठी ही इंडस्ट्री आपल्याला शिफ्ट होताना दिसून येते. कारण या इंडस्ट्रीमध्ये इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ होताना दिसून येते. त्यामुळे अकॉर्डिंग टू TPO रिपोर्ट आपल्याला NISCOM आणि IT इंडस्ट्री बॉडी आपल्याला या ॲक्टिवली आपल्याला नेम चेंज करण्यासाठी ॲक्टिवली पार्ट घेताना काम करताना दिसून येत आहे. म्हणजे त्या इंडस्ट्रीचं नाव बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगवरून बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट असं चेंज करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे. आपल्याला जे काही आपल्या इंडियामध्ये जे काही BPO सिस्टम आपल्याला दिसत आहे त्या आपल्याला कॉल सेंटर वर्क हे आपल्याला आता बिझनेस प्रोसेसमध्ये न्यू रेंजमध्ये आपल्याला बिझनेस प्रोसेसमध्ये ते इन्व्हॉल्व होताना दिसून येते. परंतु अशा प्रकारचे चेंजेस व्हायला आपल्याला काही टाईम लागताना दिसेल. कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्याला करायला आपल्याला टाईम हा लागत असतो. त्यामुळे अशा प्रकारचा चेंज करायला आपल्याला मोठ्या प्रमाणात टाईमची गरज असते. म्हणजे काही टाईम नंतर हे आपल्याला चेंज होताना दिसून येईल. कारण अशा प्रकारची सिच्युएशन ही प्रत्येक कस्टमरला नवीन असते किंवा क्लायंटला नवीन असते. ती ॲक्सेप्ट करणं त्यांच्यासाठी थोडं प्रॉब्लेम असतो, त्यांच्यासाठी थोडं चॅलेंज असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या इंडस्ट्रीचं नाव चेंज करताना आपल्याला थोडा टाईम नंतर हे आपल्याला चेंज झालेलं दिसून येईल.
Next is IT or BPO, the second biggest job center in India. BPO is now a second largest industry in India for employment. During the second quarter of 2013-14, IT or BPO industry providing a 61,000 new jobs, second only on textile industries. BPO industry has a give a platform and opportunity to the talent youngsters to appropriate beyond engineering, medical and CA. The major chunk of the student from the humanities background and miscellaneous education stream have got a biggest prospects stating with the job of substantial potential expenses they are convert got a बिगेस्ट सपोर्ट. म्हणजेच आपल्याला इंडियामध्ये असं दिसून येतं की IT सेक्टर किंवा BPO सेक्टरमधून जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज होत आहेत ते आपल्याला सेकंड आपल्याला जॉब सेंटरमधून आपल्याला तयार होतं आहे इंडियामध्ये. म्हणजेच इंडियामध्ये जे काही जॉब तयार होत आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून त्यामध्ये BPO इंडस्ट्रीचा आपल्याला सेकंड नंबर लागताना दिसून येतं. म्हणजे BPO सेक्टरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट होताना दिसून येतं आहे. त्याच्यामध्ये 2013 आणि 2014च्या सेकंड क्वार्टरमध्ये आपल्याला BPO इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला 61,000पर्यंत न्यू जॉबचं ओपनिंग झालेलं दिसून येतं आहे. पहिले आपल्याला टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पहिला नंबर लागतो. त्याच्यानंतर बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग या इंडस्ट्रीचा जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये इंडियामध्ये नंबर लागतो. त्याचबरोबर BPOच्या माध्यमातून म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगच्या माध्यमातून यंग जनरेशनला त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रोफेशनमधले म्हणजे इंजिनियर असतील, मेडिकल असेल, CA असेल अशा वेगवेगळ्या एज्युकेशन घेतलेल्या यूथला त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिळताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे इंडियामध्ये आपल्याला BPOच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जॉब ओपनिंग हे वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसून येत आहे. त्यामुळे आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीचे सेकंड सोर्स हा आपल्याला BPOच्या माध्यमातून जॉब ऑपॉर्च्युनिटी इंडियामध्ये होताना दिसून येत आहे. नेक्स्ट इज ग्रोथ ऑफ BPO इन Tier 2 and Tier 3 cities. Since the manpower cost is metro in exceeding profit, BPO's companies are now shifting their attention to smaller town and suburban areas to attract the cost-effective but quality talent of the services global client. Few slaves with the pioneering company in this regard, who is focusing to capitalize and drive out the gain for the suburban BPO's model with the perfect blend of the associates, managers and leaders. We look forward to providing the right opportunities and right set of services to our customer. This growth of BPO's companies in suburban area is not only providing a employment opportunities to millions of the unemployed youth, but also giving companies a competitive advantages to the fuel the next level growth. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला BPOची ग्रोथ ही आता Tier 2 कडून Tier 3 सिटी या Tier 2 आणि Tier 3 सिटीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसून नये. कारण Tier 1 मधील सिटीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मॅनपॉवरची कॉस्ट ही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणजे Tier 1 सिटीमध्ये आपल्याला मॅनपॉवरची कॉस्ट ही जास्त होत असते. त्यामुळे त्यांना ते BPOला त्या कंपनीला ते कॉस्ट बेनिफिट घेण्यासाठी Tier 1 कडून Tier 2 सिटीकडे Tier 2 सिटी आणि Tier 3 सिटीकडे आपल्याला शिफ्ट होताना दिसून येतात. म्हणजे स्मॉलर टाउन असतील किंवा सबअर्बन एरिया असेल याच्याकडे ते अट्रॅक्ट होताना दिसून येतात. कारण त्याच्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्हनेस त्यांना मिळत असतो. त्याचबरोबर क्वालिटी सर्व्हिसेस त्यांना मिळत असतात त्या ठिकाणी. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला आता BPO कंपनीच्या शिफ्ट होताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर ते BPO कंपनीच्या शिफ्ट होत असताना त्यामध्ये फक्त एम्प्लॉयमेंट जनरेशन त्यामध्ये ठिकाणच्या लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेशन हे त्यांचं बेनिफिट नसतं. तर त्या कंपनीची शिफ्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी कंपनीला देखील मोठ्या प्रमाणात ग्रोथ लेवल ही वाढत असते. त्यामुळे अशा पद्धतीने ते BPO सेक्टर हे आपल्याला आता Tier 2 Tier 3 सिटीमध्ये ग्रोथ होताना दिसून येत आहे. नेक्स्ट इज इंडियन डॉमिनेट ग्लोबल BPO's industry. Indian is the leading players in the BPO's industry with the 6 of the top global BPO cities located in India. Bangalore still ranked the number 1 BPO city in the world. Considering that majority of the Indian population is still young, India will continue to dominate global BPO industry in coming decades. म्हणजेच आपल्याला इंडियन BPO इंडस्ट्री आहे ती आपल्याला ग्लोबली आपल्याला डॉमिनेट करताना दिसून येते.
येत आहे. कारण इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग होताना दिसून आहे. म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हे इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या 6 सिटी आहेत आपल्याला. त्यामध्ये आपल्याला ग्लोबली आउटसोर्सिंग BPO आउटसोर्सिंग होताना दिसून येते इंडियामध्ये त्या सिटींमध्ये. त्यामध्ये बँगलोर आपल्याला टॉप 1 रँकमध्ये दिसून येते. म्हणजेच बँगलोरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आउटसोर्सिंग होताना हे दिसून येत आहे. त्याचबरोबर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात यूथ पॉप्युलेशन असल्यामुळे आपल्याला इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या इंडस्ट्री म्हणजे BPOच्या इंडस्ट्रीची ग्रोथ होताना दिसून येते. त्यामुळे इंडिया हे आपल्याला पुढच्या काही शतकांमध्ये आपल्याला BPO इंडस्ट्री ग्लोबली डॉमिनेट करताना दिसून येईल.